पप्या भवानी झाली बाबा. अजून सुरू झालं नाही ना अजून. अहो तुम्ही आमचं मतदार, तुम्ही आल्याशिवाय कसं काय चालू होईल. या या आत या तुम्ही या. लवकर आलेस की. मिंच्या ए मिंच्या, अरे माझं लहानपणीचं दोस्त आहेस ना तू वर्गातलं. माझं रुसून का बसलायस. पण तुला फेटा बांधायचा आहे ना व. आज जा फेटा बांध आणि लावणी सुरू झाली की नाही उडीव की फेटा. खरं म्हणजे काय पप्या, पप्या तुझ्या मुसाला लागलं फुला. मिंच्या बापू, लोकशाहीला सुरुंग लागला बघा. आता आपणच की. होय तर मग आलो जरा. इकडे इकडे. अरे माझा लहानपणीचा दोस्त आहेस तू मला. इथं असं पुढे बसायचं. मंजुळाबाई तुला दिसली पाहिजे थेट. अहो पण मंजुळाबाई आहेत कुठं. मग बोलवा की लवकर. होय होय. आता तुमच्यासारख्या मतदार राजाने डिमांड केली आहे ती पुरी करणं माझ्यासारख्या नेत्याचं कर्तव्यच आहे की. हाय की कार्यकर्ता इथं, मी जाऊन घेऊन येतो. माग माग व्हायचं बा. माग कार्यकर्ते आहे ना व, इथं गर्दी सांभाळायची. मंजुळाबाईला मी बोलवतो. मी बसतो. या बसा बसा. आलो. नाही मला का नाही येत. मंजुळाबाई, हो मंजुळाबाई आवरा की भरभर भरभर. किती उशीर. अहो माननीय परेश पाटलाचं मतदार बाहेर वाट बघायला. आवरा भरभर. माननीयपणा कुठं ठेवायचं म्हणलंय मी. नाही नाही, तुमचं होते शिस्तात, पण बाहेर माणसं वाट बघायला. हो मंजुळाची वाट सगळी दुनिया बघतीये. ज्याला बघायचं नसेल त्याला खुशाल जा म्हणावं. नाही नाही नाही, असं काही नाही. नाही हो दे सावकाश. जरा वाट बघितली म्हणून काय बिघडते. आता कसं शहाण्यासारखं बोललात. जावा आणि सांगा मंजुळा तयार होऊन येते म्हणावं. सांगतोच. आलो. काय भानगड नाही. अरे मला बी काय कळणार झालं. अहो बाहेरची सोडा, आपल्यातली तरी कुठं तो समधीचं ना. हा अवधूत भाऊजी नाही, सचिन भाऊजी कुठं आहे ती समधी. ते दोघं तर आहेच रे, पण आपल्या पानांमधले बाकीचे पुरुष कुठे आहेत. वहिनी साहेब अजून किती वेळ. अहो मला जायचं आहे. हो याने जरा 2 मिनिटं थांबा की. होय 2 मिनिटं. तुम्ही फोन लावा. हा उद्या तू माझा तू का आलीस. आता तो काम पंढरपूरचं काम संपून. काय सांगतेस. इकडे झालंस. नाही वहिनीच्या प्रचारासाठी आलोय. पण तू काय करायला तिकडे. अरे मी जरा ढोलकीचा तोडा ऐकून जायचा म्हणून आलो. मी पण तुमचं ऐकायचं म्हणून आलोय. आता एक काम करूया, आलोय तर घुंगुरान चाळवी बघून जाऊया. हे पण सुमडीत कुंबडी सनीनाचा फोन आलता. एक काम कर, फोन स्विच ऑफ करून टाक. हा थोडा वेळ बघू आणि मग जाऊ. काय झालं. अहो त्याचा फोन स्विच ऑफ झाला. सचिन भाऊजीसनी फोन लाव. उचल की मग. अरे माणूस आयुष्यात कधी फोन उचलणार आहे कोणाच ठाऊक. अहो मला जायचं आहे. हा अहो ती माणसं येणार कधी, सेशन सुरू होणार कधी आणि मी जाणार कधी. अहो थांबा की येतात. तुम्हाला काय माहिती आहे काय, हे नवरे लोक कुठे गेले. नाही गो मला काहीच माहित नाही. आमचे हे म्हणाले तुझा पुढं मी येतो मागणं. आमचे बी असंच म्हणाले. बाकीच्या बायका आपापल्या नवऱ्याची वाट बघत बसतात बघ घरात. काय समजना झालंय बाई. काय अहो नाही नव, मी कुठं गेल्यात पुरुष मंडळी काय कळना. नाही म्हणजे पुंगीवाला पुंगी वाजवून लहान पोरासनी घेऊन जातो नव, तसं या नवऱ्यासनी बी कुणी घेऊन गेलं नाही नव. काय बहिणी. आमासनी तर यो बहानामतीचाच प्रकार वाटायलाय.
आमचा कार्यक्रम होऊ नये असं म्हणत आहे कुणाच्या तर. कोण? अजून कोण? आमचं विरोधक. वहिनी असं कोण कशाला करेल? अहो राणा भाऊजी, राजकारण लई वाईट असते. तिथं कोण काय करल त्याचा काही नेम नाही बघा. जाऊबाई, अहो भानामती वगैरे असं काही नसतं. नक्की काहीतरी घोळ आहे. बरं मी जाऊन बघतो. तोवर तुम्ही सुरू करा. हा हे बरोबर आहे. नाही म्हणजे काय मलाही जायचं दादा आहे. उगाच विनाकारण वेळ बसा झाला. हो तुम्ही, बसा बसा. थोडा वेळ थांबा, बसा हो नाही तुम्ही. सुरू केलं असतं. हे बघा 4 जणांनी सांगण्यात काय पॉइंट आहे? थांबा की येतील आता माणसं. थांबा, बसा जरा. बरं जाऊन येतो. जाऊन हॅलो. वहिनी तुम्ही म्हणताय तसं काय ते घोळ आहे बघा. सगळीच्या सगळी गेल्यात कुठेतरी थापा मारून. हल हल. बाई कवा येणार? हो तात्या, अहो तुम्ही इकडे काय करताय? हो तात्या, अहो तुम्ही इकडे काय करताय? मला दिसत पण नाही ना. माझे कान बाद झाले, डोळे नाही. डोळ्याचं ऑपरेशन झालंय. हा हा. घुमलो. बस 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 बस. आता नुसता दुरडाच दुरडा. आता किती? हेड सर म्हणायचं मला. भादू काय नाही, ते लावणीचं यमक जुळतंय का नाही ते बघत होतो. आपण लपून तिकडे बघूया. वहिनींचा लोकशाहीचा कार्यक्रम चुकून आलो. आपण काय चुकीचं करत नाही ना रे. हे यायच्या आधी याचा विचार करायला पाहिजे होता. आता आलो ना, 10 मिनिटं कार्यक्रम बघूया आणि मग जाऊ. अरे पण आपण पप्पाच्या कार्यक्रमाला आलो या. अरे सगळे गाव आले. अरे आपला तू विरोधक आहे, आपल्याला कुठे त्याला मतदान करायचं आहे. आता बाईची इंटरव्ह्यू झाली. हे अगोदर वग होणार. बरंच कळते की भाषा तुला. हा? राणा, रात्र कुठे फिरायलायस? वसतात तुम्ही काय वसतात तुम्ही त्या इलेक्शनच्या कार्यक्रमाला का नाही आला? आता इलेक्शनचं सोड, आपल्या तालमीतली सगळी पोरं लावणीला गेला चोरून. लावणी ती कुठे आहे? अरे त्या मिंच्याच्या मळ्यात. हा चल, त्याच 4 रट्टा हाणत आणूया. चल. अहो पण वसतात गावात लावणी आणली कुणी? अरे ते गेलं चुलीत, आधी आपल्या पोरासने आणूया. चल बघू. हो नाही 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 वसतात काय ते समजा माणसाच निघून मला कार्यक्रमाला जायचे हो. अरे पण माणसं बी तिकडेच गेल्यात. वसतात ते लावणीला ना मी कसं लावणीला नवा माणसं आणायला. चल चल चल. पण ऐका की वसतात हे बघ हे बघ, चल तू. अहो, वसतात, ऐका की सांगतो, माझं. ऐक, चल, अहो, मी हाय वसतात, ना, वा. अहो. मी निघतो. नाही म्हणजे ही सगळी अरेंजमेंट तुम्ही आधीच करायला पाहिजे होती. आणि कार्यक्रमाची वेळ सुरू झाल्यावरती तुम्ही कसं माणसांना बोलायला जाता? नाही कसं आहे, माणसांना बोलवण्याची जिम्मेदारी यांची, म्हणजे आमच्या जाऊबाईंची होती खरं. अहो काय हे जाऊबाई, ही कसली अरेंजमेंट आहे? हा कुठे आहेत तुमच्या पॅनलची माणसं? समधी गायब. बघा तो दोष माझा नाहीये.
मला फक्त वेळेत पोहोचायचं आहे, मला उशीर होतोय, जाऊ देत मला. अहो थांबा की जरा, येतील इतक्यात. अहो तुम्ही मगापासून सारखं सारखं एकच सांगताय. आपण एक काम करूया, हे बघा उद्या किंवा परवा करूया. हा निघतो मी आता. नाही नाही नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. नाही म्हणजे आलेल्या बायकांचा वेळ नको वाया जायला. ठीक आहे. नमस्कार. आज आपण व्हीव्हीपॅट या मशीन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हीव्हीपॅट म्हणजे काय? अलीकडच्या काळात बटन दाबलं की लगेच मतदान होतं, पण आपण दिलेलं मत हे योग्य व्यक्तीला मिळालं की नाही हे खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट हे मशीन असतं. आता मी तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवतो व्हीव्हीपॅटची. बघा म्हणजे नेमकं काय त्यातलं ते तुम्हाला समजेल. बघूयात आपण. हे गेले तेही तिकडेच. सूरज भाऊजी यांना अजून कसा काय कोणाचा पत्ता लागला नाहीये? कुठे गेले असतील सगळे? बाईसनी बोलवा, आम्हाला लावणी बघायची आहे. लावणी सुरू करा. अहो थांबा थांबा थांबा. अहो मला माहित आहे तुमचं काळीच धडधडते. तुमच्या काळजाला हात घालाय आमची मंजुळाबाई लवकरच येणार आहे. पण त्याआधी एक छोटीशी फरमाईश तुमच्यासाठी एक सादर करतो. वग आधी वग लावणी माग. आता काय बघ बघ काय लय मोठा नसतो. लावणी न बघता गेलो तर कलेचा अपमान व्हायचा रे. जरा बघू एक ग बस. प्रधानजी, प्रधानजी, प्रधानजी. अरे कुठं आहे प्रधानजी? जी महाराज. कुठे खपला होता? किती हाका मारायच्या? अहो आम्ही आमचं कान किवड करून ठेवल्यात, त्यामुळं आम्हाला हाका ऐका येतील कशा? आमासनी असं म्हणायचं नाही. आमासनी म्हणजे आमासनी, तुमासनी म्हणजे तुमासनी. टाकू शहरामध्ये चुकलं महाराज. या राज्यात आमासनीचा मान फक्त हा आम्हाला. चुकलं महाराज, परत अशी चूक होणार नाही आमच्याकडं. बरोबर, माफ केलं आम्ही तुम्हाला. पण मला हे सांगा, तुमचं कान कशाने केवढं झालं? अहो लोकांच्या हाका ऐकू नये म्हणून आम्ही कान केवढं ठेवल्यात. ते का बरं? अहो लोकशाही. लोकशाहीमुळं लोक भडकाडल्यात. कोण नोकरी मागते, कोण पाणी मागते, कोण शाळा मागते, कोण रस्ता मागते. कोण तर मारतीला बस बस. गेली 70 वर्षे हेच आम्ही ऐकत आलोय. आम्ही जे राजा झालोय ते असली दुखणी ऐकत बसायला आणि सोडवायला नाही. एकदम बरोबर आहे. तुम्ही काय एवढं मनावर घेऊ नका महाराज. मनावर घेऊ नका. अहो मनावर नाही घेतलं तर लोक ढुकणार. इलेक्शन जवळ आलंय, तुम्हाला माहिती आहे का नाही? लोक आता शहरी व्हायला लागल्यात, लोक हळूहळू हुशार व्हायला लागल्यात. हे मात्र खरं आहे. नाही नाही असं होऊन चालणार नाही, असं होऊ द्यायचं नाही. मग अहो लोक तर हुशार झाली तर आमची तिजोरी भरणार कशी? अहो महाराज, आपल्या तिजोरीचं कसं आहे, दुर्पतीच्या थाळीसारखं. दुर्पतीच्या थाळीतलं जेवण काय संपत नाही आणि आपली तिजोरी काय भरत नाही. म्हणजे याचा अर्थ आम्हीच कायमचा राजा झालोय म्हणायचं तर. पण मला एक सांगा, बोला, जनता हुशार होऊ नये म्हणून यासाठी काय उपाय काढलाय तुम्ही? महाराज, आम्ही जनतेला एक एक गाढव देणार. गाढव? आणि गाढव काय करणार? अहो गाढव असं तसं गाढव नाही, हे स्पेशलिस्ट गाढव आहे.
अशी काय स्पेशालिस्टी गारवात आहे? अहो महाराज हे गाडव गाणं गाते गाणं. हा? प्रधानजी तुम्ही काय पिऊन खाऊन आलाय काय? का पिसाळलेलं कुत्रे बित्रे चावले तुम्हाला? हा गाराव कुठं गाणं म्हणते का? अहो गाराव खेकायचे. कसे? महाराज असं तसं गाडव नाही, स्पेशल गाडव आहे, स्टँडर्ड गाडव आहे, म्हणून ते गाणं गाते. आपण जसं सांगाल तसं ते गाणं गाणार. महाराज आपली ती मंजुळा कशी लोकांच्या कायद्याला हात घालते तसे हे गाडव लोकांच्या भावनेला हात घालते. जातीवाद, धर्मवाद, अफवा, शिव्यासाप सगळं सांगा. गाते म्हणजे गाते. प्रधानजी कोणत्या सुकाळीच्यानं तुम्हाला प्रधानजी केले? हा त्याला 2 फवारीत मारल्या पाहिजेत. काय करताय हे? अहो आपल्या आज्ञेचं पालन करतोय महाराज. हा आपणच आम्हाला प्रधानजी केलं नाही का? हा बरं बरं बरं. आमच्या आज्ञेचं पालन केलंय म्हणूनच तुम्हाला आम्ही माफ करत आहे. पण मला एक सांगा, आपले हे जनता हे गाराव घेईल का? अहो त्यासाठी आपण सांगायचं हे गाडो प्रगती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अक्कल हुशारी हे सगळं गाते. तुम्ही जर प्रगती करायची असेल तर तुम्ही हे गाडव घेतलं पाहिजे. तुमची प्रगती होणार, इंटरमेंटेन होणार. असं नाही की असं नाही. मग कसं आहे? महाराज करमणूक म्हणूया. प्रधानजी आम्ही जर एवढी सगळी गाढवं जर या जनतेला आम्ही वाटत बसलो तर आमच्या तिजोरीवर भार पडणार. त्याचं काय? महाराज आपल्या तिजोरीवर भार पडणार नाही, उलट भरच पडणार. आम्ही लोकांना हे 200-250 रुपयाला गाडव विकणार. तुम्ही फक्त मोबाईल कंपनीना फोन करून सांगायचं डाटा पॅक स्वस्त करायला. मग बघा लोकांच्या घराघरापर्यंत हे गाडव जाते का नाही. प्रधानजी तुमची अक्कल कुठे काय इरेड खायला गेली होती का? हा मोबाईल मधनं कसं गाडव जाईल? महाराज हे स्पेशल गाडव आहे, हे डिजिटल गाडव आहे. सोशल मीडिया म्हटलं तरी चालेल. इंटरनेटच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत हे गाडव जाणार आणि खऱ्या माणसाची सुद्धा गाडव बनवणार. जातीची, धर्माची, पंथाची ही गाणी गात बसणार आणि एकमेकांची डोकी फोडणार आणि मग हुशार व्हायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे माझी खुर्ची साबूत राहणार तर. महाराज लोक जोपर्यंत आकर्षण आहेत तोपर्यंत तुमची खुर्ची शाबूत राहणार म्हणजे राहणार. बापू आपल्याला बी असलंच गाडाव गावात वाटाय पाहिजे. हे बघा तुम्ही समजत घेऊन या, मी इकडेच सांगतो. अरे घाबरतोस कशाला मरता? मी आहे ना. हे बघ तू एका बाजूनं आणि मी एका बाजूनं दोन्हीकडे त्यांची कोंडी करू आणि सगळ्या पट्ट्यासनी तुंबड्या हान मारत घेऊन जाऊया त्यासनी. चल. हो सर मी लावणी कधी बघितली नाही हो आणि मला बघायची बी नाही. अरे पण मी तर कवा बघितल्या. चल असू. असं नको. अहो सर गोदकाला कळलं की नाही? अहो गोदका जीव गेल माझा. तुम्ही जावा की. अरे पण मी आहे ना. अहो नाही नको नको. हो नाही नको सर एवढं सोडून दुसरं काय बी सांगा पण हे नको. तुम्ही जावा की. जावा. बरं ठीक आहे तू इथं थांब. मी आज जातो. आपल्या पट्ट्यांच्या पाटा मऊ करूनच घेऊन जायचं सगळ्यांनी. हा थांबितो. वा 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 प्रधानजी तुम्ही तर महावस्तात निघालात. अहो महाराज मी कसला वस्तात, आपण तर खरे वस्तात. आम्ही कसले वस्तात? अहो मी तुमच्या खुर्चीसाठी सोशल मीडियाचं गाडू तयार केलंय आणि तुम्ही बसत लावण्या बघत बसता दरबारात. आमच्यासारखा पैलवान जिंकतोय कुस्त्या आणि तुम्ही करा इकडे मस्त्या. अहो प्रधानजी अहो राजकारणाचा आकार असाच असतोय. अहो नेता करतात मजा आणि कार्यकर्त्याची मिळते सजा. पप्प्याला एक नंबर वाक्य बोललं बघा. त्यासाठी जरा नीट काम करत जावा. आम्ही काय म्हणतोय आज आम्ही लावणी बघू का? अरे वा 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 तुम्ही फार मोठं काम आमचं केलेलं आहे. तुम्ही आज लावणी बघात. अहो तुमच्यासाठी अहो अशी ती सौंदर्याची खाण, अहो दिलाची धडकन, चटक चांदणी अशी ती मंजुळाबाई. कवा एकदा बघू. अहो तिच्या अदाकारीनं आपल्या दिलाचं धडकन होणार.
आणि सौंदर्याचा खजिना आपल्या समोर चालतच येणार आहे. तेव्हा खुशाल बघा तुम्ही.